तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे व्हिडिओमध्ये. मित्रांनो, गुड मॉर्निंग. आता मी उठलेला आहे. तर आता आपल्याला जायचं होता आपले फार्म हाऊसवर. त्याचं काम चालू आहे, ते बघायला जायचं होता. तर मी सांगतो, पहिलेच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तर ब्लॉगमध्ये जोडून राहा, पूर्ण ब्लॉग बघा. आता मी जातो आंघोळ करायला. आता मी आंघोळ करून निघले. तर आता मी तयारी करून भेटतो तुम्हाला गाडीत. तर आपला फार्म हाऊस दाखवतो तुम्हाला कसं आहे ना, केवढं बनले. तर भेटतो तुम्हाला आता तयारी करून. गाईस, मी आणि दाप्पा निघलेला आहे. आता पप्पा पण तर आता तो भेटतो तुम्हाला डायरेक्ट गाडी बघा. बाय गाईस. आता सगळे आलेलं आहे, ते निघलेलं आहे. तो पप्पा गाडी चालवते, ते दाप्पा बसलेला आहे. अबे तू है कौन तू? ये आमचा प्लस पूल. गाईस, तो ग्रीन टी शर्ट वाला दाप्पा आमचा वडापाव घ्यायला गेलेला आहे. तर आता पप्पा पण आहे. पप्पा बसलेला आहे आणि येतात वडापाव आलेला आहे. वडापावच्या सोबत दाप्पा पण आलेला आहे. तर गाईस, या वडापाव खायला. तर आता खातो वडापाव, भेटतो तुम्हाला. आता बरोडा मार्गाचा एंट्री पॉइंट वर आम्ही चाललेलो आहे आणि इथे टोल आहे बघा. लेकिन तो टोल बंद आहे. गाईस, आता आम्ही टोल क्रॉस करीत घेतलेला आहे. VIP एंट्री गेली आहे आम्ही. गाईस, आता आम्ही बरोडा महामार्गावर एंट्री केलेला आहे. चरत आहे पण. तर गाईस, पप्पा झोपलेले आहे. आमच्या टंगऱ्या गाडीच्या वरती ठेवू. टेक्नॉलॉजी आपण ज्या व्यक्तीस पाऊस बघा केवढा पडते. तर आम्ही छत्री पण नाही आणली. विजाचा नक्की आहे. तीच गेली त्यांच्या मामांचे, ते त्यांचं मामांचं घर रस्त्यातच पडते म्हणून ती गेली. आता आम्ही 3 जण बाकी आहे. 3 जण चालले. मग 3 जण एके छत्री असं माझं बघू काहीतरी जुगाड करायला लागेल. इथंच ती BMW गाडीचा 3 तुकडे झालते. इथं तुकडे पडलेत. आता आम्ही आंबेशिव गाव मध्ये एंटर केलेला आहे. आता आमचं फार्म हाऊस जवळच आहे असेल. आणि तो मंदिर बघा केवढा सुंदरसं मंदिर आहे. आताच रेडी झालेला आहे तो मंदिर. आता आम्ही आंबेशिव गाव मध्ये एंटर केलेला आहे बघा. आणि इथं सगळीकडे पाणी भरलेलं आहे. शेता पुरलेले आहेत. तिथे शेतीची कामं झालेली आहेत. आवणी लावायला आलेत लोक. पावसात आवणी लावतात. तर गाईस, हे बघा महाराजांचा पुतळा केवढा सुंदर आहे. आंबेशिव गाव मध्ये एवढं सुंदर असं पुतळा आहे बघा. बघू शकता तुम्ही. गाईस, आता इथे खूप सारे फार्म्स आहेत बघू शकता तुम्ही. इथं पूर्ण फार्म हाऊस एरिया आहे. सगळे इथे फार्म हाऊस होते, एक पण घर नाही. एवढे मोठे फार्म हाऊस आहेत बघा. आणि इथून आपला फार्म हाऊस 5 मिनिटाची दूरीवर आहे. 200 मीटर. आता हे बघू शकता तुम्ही कसे फार्म मोठे सगळे मोठ्यातले फार्म आहेत. पहिला फार्म हाऊस. आता इथे सगळं हिरवं ग्रीनरी नेचर कसं आहे बघू शकता तुम्ही. आधी आपला फार्म हाऊस आलेला आहे बघा. फार्म हाऊसचा एंटर एरिया.
बघू शकतात कसा आपल्या फावाची तर पण केवढी ग्रीनरी आहे. गाईस आता आपला फार्म हाऊस दिसेल बघा तुम्हाला इथूनच. तर गाईस रोड बघ कसं कच्चा आहे, थोडा टाइम लागेल, थोडे 2-3 महिन्यातून बनवू आपण रस्ता. तर हाय गाईस, तुम्ही बघू शकता वॉटर नेचर, एवढं भारी नेचर बघू शकतात. ते फार्मचे काम चालू आहे. समोर एक काम चालू आहे, इथे काम चालू करत आहे. समोर बघा आपलं इथे गाडी पार्क करतो आम्ही. इथे गाडी पार्क केलेली आहे. आपला फार्म हाऊस आपलं काम चालू आहे. त्याच्या बाजूला नवीन फार्म हाऊस झालेलं आहे, तिथे पार्टी चालले. असं मजेनच सामान टाकलेलं आहे. आम्ही खतरो के खिलाडी बनून चाललेला आहे. परलो हसतो. बघू शकता इथे आपलं काम चालू आहे. बघू शकता कसं काम चालू आहे. शेड घेतले दादा कालपत्र आणि आणून ठेवलंय. बघू शकता कसं काम चालू आहे. पावसात माणसं काम करतात, यांचे डेट लाईट झालंच पाहिजे. इथे आपलं स्विमिंग पूलचं काम चालू आहे बघा. स्विमिंग पूलचं काम चालू आहे. इथे साईडला रूम आहेत, इथे रूम्स आहेत. इथे फार्म आहे म्हणजे तर इथे रूम आहे, एक रूम इथे म्हणजे इथे छोटा स्विमिंग पूल बनवलेला आहे. एवढा मोठा स्विमिंग पूल आहे. इथून स्टार्ट आहे तिथपर्यंत असं चौकोन. इथे माणसांना राहण्यासाठी इथे एक शेड केलेला आहे कालपासून का. इथे त्यांचे कपडे आहेत. तर गाईस ही बाउंड्री आहे, इथून असं ती बाउंड्री आहे. ती असं घुमून तो ती मशीन आहे बघा, ती जे थोडंसं पुढेपर्यंत आपली तो स्विमिंग पूल आहे. आणि इथेच रेन डान्स आहे. आणि तिथं बघा तिथं पण रेन डान्स चालू आहे. तिथे पण जकुझी पण आहे. तिथे ही डगरा आपली आहे. तिने टाटा इथे लावची म्हणजे का माणसांना राहण्यासाठी तिथे एक घर केले. भूमिपूजनचा दिवा भेटलेला आहे गाईस. तिथे होता तुटली हा पप्पा पट्टा तुटलेला आहे. दिवा तिथे होता दिवा. तो टाकी पाय धुवायसाठी, हातपाय धुवायसाठी तिथे पण तिथं आपली गाडी लागली बघा. येवा फार्म जाम भारी घेतला. आणि तिथे एक पार्टी आली, त्यांचा तो प्लॉट आहे. तिथे पण एक पार्टी आहे, त्यांना घ्यायचं आहे म्हणजे तिकडूनचा प्लॉट घ्यायचा आहे. जे आपला 26 गुंठ आहे. आता आपण गाडीवरून निघत आहे. आता आपण निघलेलो आहे बघा. आता समजा संडे पार्ट्या याच्यापेक्षा अजून चालू होती ना. आता ड्रायव्हर चेंज झालेला आहे बघू शकता तुम्ही. आणि इथे बघा केवढा सुंदर असा व्ह्यू आहे. साईडला सगळे इकडे झाड आहेत. गाईस आता आम्हाला डाळीमध्ये गाडी दिसली म्हणून आम्ही डाळी घ्यायला आले. तर गाईस आता आम्ही सोचला की डाळिंब घेतला, डाळिंबच्या काय होईल, अजून फळाचे घ्यायलाच लागतील. तर
बघायला आल्या गाईस. इथं सोडलेलं डाली. 260 रुपये किलो. पपई 80 रुपये किलो. हे नरम आहे. डालिम शाळा गाजू घ्यायलाच लागते. चतुर्थी इथे पेरू आहे, ऍपल आहे, पंचगोल्डी पपीता आहे, ये दो कल 150 आज 200 किलो लालो है. 500 रुपये किलो. मँगो आहे. मेहंदी की वजह से तो छोटी गेली वा केवढी छोटी. तो बहुत तयार है बड़ा टूटल तसा नको. हे नको रे 120 के या द्राक्ष आहे ना, बारीक दो मोठे दो. चांगले द्राक्ष खूप गोड आहे. पाहिजे असेल तर कल्याणला या. सर्व तयार आहे. कल्याणला हा चलो ट्राय करतो. आता आम्ही सीताफळ घेत आहे. ड्रॅगन फ्रूट पण घेतलेला आहे. तिथे पेड घेतले सध्या 6 सीताफळ आणि ड्रॅगन फ्रूट घेतलेला आहे. आणि भुईमुगाच्या शेंगा बघायला चालू. गाईस, आता आम्ही मुगाच्या शेंगा घ्यायला बघायला चालल्या. मुगाच्या शेंगा घ्यायला. तर गाईस इथे रताळे आहेत, भुईमुग आहेत. ओके भुईमुगच्या शेंगा तेच ही आहे भुईमुगवाली मावशी, शिंगावाली मावशी. रताळे बघ केवढे आहे केवढे. भाई यहाँ पे क्या हो रहा भाई ये कहाँ फंस गया भाई मैं सगळा इथे. तर गाईस आता इथे केली यायला थांबल्या. गाईस आता आम्ही कल्याणच्या ब्रिजवर आलेलो आहे. नाही इथे ट्रॅफिक लागलेली आहे, भरपूर अशी ट्रॅफिक लागलेली आहे. अर्धा रस्ता कव्हर केला न लगेच ट्रॅफिक लागली. ट्रॅफिक कधी पण लागते ट्रॅफिक. तर गाईस आता आम्ही घरी पोहोचलेलो आहे. तर आता मी घरी पोचलेला आहे. तर आजचा ब्लॉग यापर्यंत होता. तर भेटतो तुम्हाला पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय.